नमस्कार, माझं नाव डॉक्टर केदार पाटील आहे. मी रोबोटिक ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक व बेरियाट्रिक सर्जन आहे. पुण्यात व सांगलीत प्रिसाइज क्लिनिक येथे प्रॅक्टिस करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया की रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हटलं की लोकांचा साधारण असा समज राहतो की रोबो ही शस्त्रक्रिया करतो. तर याचं उचित नाव ॲक्च्युली रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रिया आहे. कारण का शस्त्रक्रिया ही सर्जन करत आहे, पण रोबो त्याला सहाय्य करतो. त्यामुळं उचित नाव याचं रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रिया असं होतं. रोबोटिक शस्त्रक्रिया कोणात, कशी, केव्हा केली जाते याच्या आधी आपण पाहूया की रोबोटिक शस्त्रक्रिया करताना कोणती उपकरणं किंवा कोणत्या पद्धतीने हे केलं जातं. तर रोबोटिक शस्त्रक्रियाविषयी जाणून घेताना याचे 3 मुख्य पार्ट्स आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिला पार्ट आहे तो आहे पेशंट कार्ट. तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता की हे ॲक्च्युली रोबोटिक उपकरणं आहेत जी पेशंटच्या आत पोटामध्ये किंवा छातीमध्ये जाऊन ऑपरेशन करतात. तर ही उपकरणं पोटाला पोर्ट्सवर म्हणजे छोटे छिद्र जिथं केलेले असतात तिथं आपण पोर्ट नावाचे उपकरणं बसवतो, ज्याला हे शस्त्रक्रिया करणारे उपकरणं जाऊन अटॅच केले जातात आणि मग शस्त्रक्रिया चालू होते. तर हे असं पेशंट कार्ट हे पेशंटच्या बाजूला असतं. शस्त्रक्रियेत दुसरा पार्ट आहे सर्जन कन्सोल, जिथं पेशंटवर शस्त्रक्रिया सर्जन या कन्सोलवर बसून एक 3D व्हिजन तयार झालेलं असतं. त्याच्यात बघून हे जॉयस्टिक्स किंवा हँडस्टिक्सद्वारे उपकरणं मॅनिप्युलेट करतो किंवा यूज करतो, ज्याच्यानी पेशंट कार्टवर मुवमेंट्स होऊन ऑपरेशन होतं. हा सर्जन कन्सोल ऑपरेशन थिएटरमध्येच उपलब्ध असतो, जिथून सर्जन ही शस्त्रक्रिया पूर्णपणे नियंत्रित करतो. शस्त्रक्रियेचा तिसरा पार्ट आहे व्हिजन कार्ट. व्हिजनसाठी उपयुक्त असणारे इन्स्ट्रुमेंट्स, एनर्जी डिव्हायसेस हे या व्हिजन कार्टमध्ये असतात व सर्जनला असिस्ट करण्यासाठी उपलब्ध असणारे असिस्टंट सर्जन व सहाय्य नर्स या व्हिजन कार्टमध्ये बघून शस्त्रक्रियेला उचित उपकरणं देऊन असिस्ट करतात. तर असे हे 3 पार्ट्स रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये उपयोगी येतात किंवा याद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. आता पुढचा प्रश्न कायम विचारला जो जातो की ही शस्त्रक्रिया कुणात केली जाते. मी सांगू इच्छितो की आता टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटमुळं पोटातले सर्व अवयव तसेच छातीतले काही अवयव यांच्यावरही रोबोटिक शस्त्रक्रिया आपण करू शकतो. छातीच्या फासळ्यांच्या मधले ऑर्गन्स जसे अन्ननलिका, जठर, प्लीहा, स्वादुपिंड, लिव्हर तसेच उदरपोटातील पेल्विक कॅव्हिटीमधले ऑर्गन्स जसे युरिनरी ब्लॅडर, युट्रस, रेक्टम, छोटा आतडं, मोठा आतडं या सर्व अवयवांवर आज आपण रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकतो. व रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये 7 डिग्री ऑफ मुवमेंट्स आहेत. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये 4 डिग्रीज ऑफ मुवमेंट्स आहेत. या अधिक डिग्रीज ऑफ मुवमेंट्समुळे ह्या अरुंद जागांमध्ये म्हणजे छातीतल्या फासळ्यांमध्ये किंवा पेल्विक ऑर्गन्समध्ये अधिक मुवमेंट्स मिळाल्यामुळं रोबोटिक शस्त्रक्रिया अधिक सुलभ होते. रोबोटिक सर्जरीचे लॅप्रोस्कोपिक सर्जरीपेक्षा काय फायदे आहेत हा एक प्रश्न विचारला जातो. तर मी सांगू इच्छितो की रोबोटिक शस्त्रक्रियेला अधिक डिग्रीज ऑफ मुवमेंट्स असल्यामुळं 3D व्हिजनमुळे, मॅग्निफिकेशनमुळे सूक्ष्म व्हिजन निर्माण होते, ज्याच्यामुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढते. ट्रेमर एलिमिनेशनमुळे म्हणजे कंप कमी होतो, तो मशीनद्वारे फिल्टर केला जातो, त्याच्यामुळे टाके घालताना ही अचूकताही वाढते. तसेच इम्प्रूव्ड अर्गोनॉमिक्स, ट्रेमर फिल्ट्रेशन, 3D व्हिजन व या सर्व गोष्टींमुळे शस्त्रक्रियेची सुलभता वाढते, ईज ऑफ सर्जरी वाढते, ब्लड लॉस कमी होतो, पोटची मुवमेंट कमीत कमी असल्यामुळं पेन कमी राहतं किंवा वेदना कमी राहते. ह्या सर्व फायद्यांमुळे पेशंटची रिकव्हरी आम्ही बघतो की दुसऱ्या दिवशी पेशंट आरामात उठून चालू शकतात, आतड्यांची मुवमेंट लवकर चालू होते आणि डिस्चार्ज प्रोसेस थोडी लवकर होऊन जाते. तर साधारणपणे हे सर्व फायदे आपल्याला रोबोटिक शस्त्रक्रियेत दिसतात. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की रोबोटिक शस्त्रक्रिया कशी केली जाते, कोणत्या अवयवांवर केली जाते, त्याचे फायदे काय आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व काही शंका असल्यास आमच्या नमूद नंबरवर तुम्ही संपर्क साधू इच्छिता. धन्यवाद.